अकोला जिल्ह्यात निसर्गाचा लहरीपणा आणि बोगस बियाणांच्या चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी आता पूर्णपणे कोलमडलेला आहे। आधीच अल निनोमुळे मान्सून उशिरा आला आणि आता पिकं वर येत असतानाच पावसानं दडी मारली, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे। हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं असून पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे। जून महिन्यापासून ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे नियमित पाऊस झाला नाही। आभाळ आणि ऊन यामुळे जमिनीतील ओलावा संपल्यामुळे कापूस आणि सोयाबीनसारख्या मुख्य खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे। वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे पिकांची उगवण क्षमता धोक्यात आली असून अनेक भागात शेतातील उभी पिके करपू लागली आहेत। अकोला जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत अकोला जिल्ह्यात सरासरी 360.1 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता। नोंदीनुसार जिल्ह्यात 362.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आकडेवारीनुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त दिसत असला तरी हा पाऊस अत्यंत विस्कळीत आणि तुटक स्वरूपाचा होता। काही भागात जोरदार पाऊस झाला तर बहुतांश तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला। या खंडामुळे पिकांना आवश्यक असणारी नियमित आर्द्रता मिळाली नाही। सध्याच्या स्थितीत अनेक ठिकाणी पिके पिवळी पडत आहेत। अत्यंत चिंतेची बाब म्हणजे आता दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे, त्यामुळं शेतकरी पुन्हा बियाणे टाकण्याच्या स्थितीत नाहीत। जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती क्षेत्र नापेर राहण्याची किंवा पेरलेले क्षेत्र पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। 17-18 दिवस झाले पावसाचा पत्ता नाही आहे. पहिल्यांदा पेरणी केली तर बियाणं बोगस निघालं. दुसऱ्यांदा पेरणी केली तर पाऊस नाही आला तर हे अवचट बियाणं निघालं आणि त्याच्यावर पाण्याचं काहीच नाही, तर त्याच्यानंतर किडीचा प्रादुर्भावाने या सोयाबीन खराब झालेला आहे आणि त्याला हे खरपाळ भागच्यानं थोडाफार माल लागलेला आहे, पण तो याची काही आशा नाही आहे आणि पैसा पूर्ण खलास झालेला आहे आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर जास्त झालेला आहे। नंतर पिकासाठी पैशाची व्यवस्था नसल्या कारणास आम्ही थोडं अडचणीत आहोत। शासनाकडे मागणी काहीच नाही. शासनाचं अजून ते कर्जमाफीचं यादी माफ केल्याचंही केलं, पण अजून काही यादीत बँकेत नाव आले नाही। बँकेत गेल्यावर बँकवाले म्हणतात अजून यादी आली नाही। आम्ही वाट पाहू राहिलो की बा दुबारा आम्हाला कर्ज भेटील, अशी आशेवर आहोत आम्ही तर।